व्यक्ती घडत असताना प्रत्येक व्यक्तीवरती एका विशिष्ट व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असतो. माझ्यावरती माझ्या वडिलांच्या व्यक्तिमत्वाचा खूप जास्त प्रभाव आहे. म्हणजे त्यांचा स्वभाव खूप संयमी, खूप पेशन्स आहेत त्यांच्यात. मी म्हणेल अजून तरी माझ्यात तितके आलेले नाही आहेत. ही इज व्हेरी पेशंट पर्सन. त्यांना कृती करायला खूप जास्त आवडते. त्यांना मदत करायला खूप जास्त आवडते. त्यांना एक्सप्लोअर करायला खूप आवडतं आणि ते फक्त फिरत नाहीत. त्या फिरत असताना त्यांचा एक अभ्यास चालू असतो. त्यातून मी काय शिकू शकतो, किती शिकू शकतो आणि त्या पलीकडे जाऊनही ती शिकणारी गोष्ट त्यांना इमिडिएटली इम्प्लिमेंट करायची असते. ते जी एन्थुझियाझम आहे, तो जो जोश आहे प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याचा आणि नवीन गोष्ट जाणून घेण्याचा, मला त्यांच्यातली ती गोष्ट खूप आवडते आणि त्या गोष्टीचा परिणाम माझ्यावरती खूप छान झालेला आहे. कारण त्यांच्या या एन्करेजमेंटमुळे त्यांनी आज जे काही त्यांचं विश्व तयार केलेलं आहे, त्यांना देशाचं खूप प्रेम आहे. त्यांना जाती धर्मांच्या मर्यादा माहिती असल्या तरी त्यांचा माणुसकीचा भाव खूप मोठा असल्यामुळे ते जाती धर्माकडे त्या नजरेने पाहत नाही. आणि या माणुसकीच्या भावासाठीच, देशावर असणाऱ्या प्रेमासाठी आपण मदतशील असावं. माझ्याकडून समोर येणारी व्यक्ती हा खाली हात नाही गेला पाहिजे. तसं आमच्याकडे घरी येणारी व्यक्ती ही खाली हात नाही गेली पाहिजे. ती खाऊन पिऊन तर जाईलच, पण त्या व्यक्तीला कुठं काय कुठली गोष्ट रिझॉल्व्ह होण्यासाठी माझी मदत हवी आहे, ती पुरवलीच गेली पाहिजे. बाय गॉड ग्रेस ही वर्कड ॲज अ डेप्युटी डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र स्पोर्ट्स डिपार्टमेंट. त्याचसोबत त्यांनी त्यांचे बंधू, त्यांचे मित्र या सगळ्यांनी एकत्र येऊन राधाईनगर म्हणून एक भारतमातेची स्थापना केलेली आहे. तिथं भारतमातेचं मंदिर आहे. त्याच्यामागे एकच भावना, माणुसकी, देशावरचं प्रेम. आणि हे फक्त त्यांच्या जनरेशनपुरतं नाही, त्यांच्यापासून ते आमच्यापर्यंत यावं आणि आता आमच्यानंतरही नेक्स्ट जनरेशनला ते पास व्हावं, या नर्चरिंगमधून, या व्हिजनमधून त्यांनी ते एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि एकंदरीतच त्यांचा हा जो प्रेमळ, एन्थुझियास्टिक, माणुसकीचा स्वभाव आहे, तो मला बऱ्याचदा असं वाटतो की खूप जास्त प्रमाणात माझ्यातही मला पाहायला मिळतो. सो मेनी टाइम्स म्हणजे मी त्यांना बोलताना होते की बाबा हे माझ्या DNA मधनं आलेलं आहे, यात मी काही एफर्ट्स नाही घेतलेले. किंवा एखादी मी केलेली गोष्ट त्यांना आवडली की ते कौतुक करतात की बाबा तू हे असं असं केलंस आणि मला छान वाटलं. आणि मला वाटतं की बाबा त्यात मी नाही काय केलं, या आपी का खून हे बस कर दिया. तर येस, इट डज मॅटर फॉर मी. आय एम व्हेरी थँकफुल टू हिम बिकॉज आय हॅड नर्चर्ड अंडर हिज विजन्स. त्यांनी म्हणजे दरवर्षीच प्रत्येक आई बाबा आपल्या मुलांना गिफ्ट देतात. मलाही छान छान गिफ्ट्स आहेत. फक्त एक असतं ना, एक मेमोरेबल गिफ्ट असतं विच मेक्स युअर लाईफ, ऑर विच टर्न्स युअर लाईफ. तसं माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या आयुष्यात आलेली यशवंती. बाबांनी मला ही हॉर्सेस, मी मेडिकलच्या फर्स्ट, आणि बाबा गिफ्टेड मी हॉर्सेस. तिचं नाव यशवंती आहे. शी इज स्टील इन माय लाईफ अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर हर. कारण आपल्यामध्ये काय करेज आहे आणि आपण काय करू शकतो आणि आपल्या पालकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, काही वेळा हे गिफ्ट्स बोलून जातात. आय एम व्हेरी थँकफुल अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल की अशा व्हिजनरी, सोशलिझम, प्रचंड प्रेम, भरपूर संयम आणि माणुसकीच्या भरपूर अथांग समुद्र असलेल्या वडील आणि व्यक्तीसोबत माझं नर्चरिंग होतं आहे. आणि हे सगळे पडसाद बऱ्याचदा माझ्यात पाहायला मिळतात. आय एम ग्रेटफुल फॉर द एव्हरी नर्चरिंग थिंग विच आय एम रिअली हॅव्हिंग फ्रॉम हिम. आणि येस, लुकिंग फॉर द ग्रेट फ्युचर. थँक्यू.